नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, पपई आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा अधिक झालाय, तरीही बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. सध्या बाजारात सोयाबीन 5,500 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. तर प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव 6,000 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान काढले होते. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. कापसाच्या भावात झालेली वाढ कायम आहे. कापसाला सध्या बाजारात हमी भावापेक्षा अधिक भाव मिळतोय, तर कापसाची बाजारातील आवक कमी झालेली आहे. पॉलिस्टरच्या भावात झालेली वाढ कायम असल्याचाही आधार कापसाच्या भावाला मिळतोय. कापसाला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 8,000 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सरकीलाही उठाव कायम आहे. यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पपईला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे पपईला पसंती मिळतेय. उन्हाचा झटका वाढल्यापासून पपईच्या भावात काहीशी वाढही दिसून आली आहे. सध्या पपईला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1,600 ते 2,000 रुपये भाव मिळतोय. पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे, पण मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. काकडीलाही सध्या बाजारात चांगला उठाव मिळतोय, तर दुसरीकडे काकडीची आवक स्थिरावली आहे. तर काही बाजारांमधील आवक कमी झाल्याचं व्यापारी सांगतात. सध्या काकडीला प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 2,000च्या दरम्यान भाव मिळतोय. काकडी पिकाला वाढत्या उन्हाचा फटकाही बसतोय. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काकडीची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे, त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसतोय. सध्या बाजारात हळद प्रति क्विंटल सरासरी 11,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते. पुढील काही दिवस बाजारात अवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दर पातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.